अरे काय तुम्ही पैसा तर रांड कमी कोणती बी पैशासाठी जर तुम्ही काळे धंदे करण्यासाठी दारूची विक्री करण्यासाठी मला माहित नाही कोणाचे धंदे आहेत आणि काय आहेत। अरे आमच्यासारखे मेलेलं माणसं अरे आणखी आम्ही तुम्ही आमचा खासदारकीचा हिशोब दिला नाही तुमच्या स्वतःच्या निवडणूक। अष्टी तालुका परतूर है। महाराष्ट्र में विधानसभा के चुनाव हो चुके हैं और महाराष्ट्र में पॉलिटिकल क्राइसिस हो रहा है। जैसा कि बहुत से बंडखोर लीडर शिंदे सेना या भाजपा में प्रवेश करने का सिलसिला यहाँ पर जारी है और ये बंडखोर नेताओं की वजह से यहाँ पर कार्यकर्ता काफ़ी नाराज़ है। इस वक्त हमारे साथ शिवसेना के ज्येष्ठ नेता मधुकर बप्पा खरात हैं। उनसे हम बात करते हैं कि उनकी आगे की क्या भूमिका है। महाराष्ट्र के बंडखोर लीडरों का हाल शोले की सर का हो चुका है। शोले में आसरानी का डायलॉग आपने देखा है, आधे इधर आधे उधर और बाकी मेरे पीछे। न घर का रहा ना घाट का रहा। चलिए हम सारी जानकारी मधुकर बप्पा खरात इस वक्त हमारे साथ हैं, उनसे हम बात करते हैं। हॅलो, आजच्या आपली जी महाराष्ट्रामध्ये राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती पाहून अतिशय खेद वाटतोय। म्हणजे इतकी वाईट परिस्थिती कधी झाली नाही महाराष्ट्रात। ह्या 10-5 वर्षातच असं काय झालं की एवढं हे माणूस टिकून तिकडून इकडे चाललाय। आमचं आयुष्य गेलं पूर्ण एकनिष्ठतेने काम करण्यात। एकदा एका पक्षाचा पक्ष म्हणजे स्वतःचा बाप असतो आपला। ज्या पक्षाचं काम केलं ना त्या पक्षाचं शेवटपर्यंत त्याचंच काम करावं। तुमचं आर्थिक नुकसान होईल का फायदा होईल हे पाहायचं नाही। आणि लोकांना बाप बदलण्याची सुद्धा काही वाटणं हो। अहो नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्या, आणखीन 2 महिने झाले नाही याच्या अंगाच्या हळदी फिटल्या नाही नवरदेव म्हणून। या आष्टी सर्कलमध्ये आणि कोकाटे हातगाव सर्कलमध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना घेऊन आम्ही या सर्कलमध्ये आम्ही एकनिष्ठपणे उद्धव साहेबाचं काम करतो। आणि आघाडी असो आमच्या आघाडीचे सगळे आमचे सत्तार मास्टर असतील सगळे सोबत होतो। कपिल भैयाचे कार्यकर्ते, आम्ही आपले काँग्रेसचे कार्यकर्ते, मशाल असतील, एजाज भाई असतील, जे काय असतील ते सगळ्यांनी सोबत राहून एजे पाटलाचं काम केलं। अत्यंत दुःखद घटना समजतोच आम्ही स्वतःला। परवा त्यांचा फोन आला, मला म्हणले आपल्याला नेमकं करायचं काय। मी म्हणलं बाहेर मी काय माझ्याकडे कोणतंही पद नाही। म्हणलं मी काय, तुम्ही मोठाले माणसं आहेत, आम्ही सर्वसामान्य माणसं आहे। आम्ही सर्वसामान्य माणसं उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही त्यांच्यासोबतच राहणार आहे। तुम्हाला तुमच्या स्वार्थासाठी जिथं जायचं असेल तिथं तुम्ही जा। आणखीन गेले नाहीत पण जरी गेले तर तुम्हाला शुभेच्छा आहेत बाबा आमच्या। पण जो 66,000 लोकांनी तुमच्या मागं मतदान केलं, ह्या मतदारसंघामध्ये राहुल लोणीकरच्या विरोधात आम्ही लढतो, बबनरावच्या विरोधात। 20-25 वर्ष झालं मंत्रिपदाचा माणूस आहे। आमचं काय बंद पडलं का त्याच्याशी लढण्यात इतकं? त्याला आम्ही भाषणात काही बोललो काही आमचं काय काय दुःख होतं त्यांनी का आमचं काय बांध कोरला का? अरे तुम्ही काही ना काहीतरी सद्विवेक बुद्धीने तुम्ही जनतेचा विचार करून निर्णय करा। सुरेश शेठला विचारलं तर त्यांचा नितीन शेठचा प्रवेश झालाय म्हणतात, मोहा नाही झाला। अरे काय तुम्ही निवळ लोकांना मोकार समजिलं? म्हणजे निवळ गधेची भावना आहे होई यायला। मी तर म्हणतो आता माझी तळमळीची भावना आहे। कोणी हाणून यायला, पण यायला ढोराच्या शेणात नाही, यायला माणसाच्या शेणात बुडून यायला विचारायला पाहिजे। हो ढोराचे केलं होतं हे पवित्र होते लोक आहे। अरे काय तुम्ही पैसा तर रांड कमी कोणती बी पैशासाठी जर तुम्ही काळे धंदे करण्यासाठी दारूची विक्री करण्यासाठी मला माहित नाही कोणाचे धंदे आहेत आणि काय आहेत। अरे आमच्यासारखे मेलेलं माणसं अरे आणखी आम्ही तुम्ही आमचा खासदारकीचा हिशोब दिला नाही तुमच्या स्वतःच्या निवडणुकीचा हिशोब दिला नाही। इथं आष्टीला मंडपवाल्याचे पैसे राहिले का पांडे पोखरीचे ते जगताचे पैसे राहिले तुमच्याकडे? विचारलं का आम्हाला काही? आमची माय वाचली सगळी 10 वर्षापासून आम्ही 20 वर्ष तुम्हाला जिथं जायचं तिथं जा बाबा, आम्हाला तुमचं काहीच सांगणं नाही। ही आमची संतप्त प्रतिक्रिया आहेत आमच्या सोबत। आता हे माणूस आहे, आता हे वडराचा माणूस आहे फुलचंद ढोकमाळचा, हे गणेश ताते आडे ज्येष्ठ माणूस आहे, मातंग समाजाचा आहे नारायण खरात म्हणून पांडे पोखरीचा। अहो तुम्हाला आम्ही पांडे पोखरीमध्ये लीड दिली, आसनगावमध्ये दिली, हातगावमध्ये दिली, बाणाचेवाडी, पळशी, आनंदगाव, कोकाटे हातगाव, चांगतपुरी, सावरगाव, जे बबनरावचे बाले किल्ले होते त्या मतदारसंघात आम्ही तुम्हाला काठ लावून त्यांच्या पैशाला पैसा तर कोणी कमी आमच्याजवळ जर रुपये 8 आणे असते ना तर आम्ही इथं तुम्हाला 2,500ची मतदार इथं करून दिलं असतं। अरे तुम्ही निवळ तुमचं स्वतःचं घर तुम्हाला सांभाळलं, स्वतःची भावकी सांभाळता आली नाही तुम्हाला। तुम्हाला जर भावकी सांभाळता येत नव्हती काय नव्हतं तुम्ही कशाला उभा राहिले निवडणुकीला? कपिल भाईला द्यायचं नाही तर ते जेथल्याला द्यायचं, नाही तर कोणी एखादा दगड उभा करायचा। त्याच्याने आता आम्ही सर्वसामान्य माणसांनी ठरविलेलं आहे आता हे जिथं जायचे तिथं जाऊ दे, आपण सर्वसामान्य माणूस आम्ही उद्धव साहेबासोबतच राहणार। आमची काय चूक असेल तर त्यांनी आमची जर असेल तर आम्ही त्यांनी कामाला दाखवून द्यावं एखाद्या वेळेस। काय होतं आमचं त्यांना विधानसभेपासून तुम्ही ज्याच्या हाताने जो काय खर्च झाला असेल इलेक्शनमध्ये
याचा हिशेब घ्या ना त्या माणसाकडून. काय होतं वार्ताहर साहेब, एखाद्या वेळेस माय हाताने काय रुपये आठाने खर्च, मायाकडून हिशेब घ्या ना बाप्पा, तुम्ही कुठं कुठं काय खर्चिलंय. अहो काय होतं, हिशेब नाही घेतला की जे चोर आहेत का यायचं साधतं. ज्या त्या हाताने कोटीनं लाखांनी 50 लाखांनी हिशेब, हे लोकांचं जमतं ना. मग कशाला हिशेब घ्यायचा, आपणच तिकडं जायचं कशाला हे करतं. आमच्यासारखे मेलेनं सगळं हे करू. आम्ही उद्धव साहेबासोबतच राहणार. गणेश तात्या असू द्या, आला कुठे, आमचे सगळे सर्वसामान्य माणूस आम्ही आघाडीचा जे काय धर्म ठरल, उद्धव साहेब जे ठरवितील त्यासोबत आम्ही राहू. काय नाही का प्रॉपर कारण काय जाण्याचं कारण आता मला तरी वाटतंय फक्त पैसा कमिण्यासाठी जाणं आहे, प्रॉपर्टी वाचवण्यासाठी. भाजपला भेवून म्हणा, तुम्हाला काय भ्यायचं काम आहे. इमानदार असाल ना तुम्ही इमानदारीने राहिला. तुमची 20 वर्षाच्या अगोदर ये जे साहेब, तुम्ही तुमचा स्वतःचा विचार करा. 20 वर्षाच्या अगोदर तुमची किती प्रॉपर्टी होती ना आज किती प्रॉपर्टी आहे. जाऊ दे ना, त्याच्यातले 4-2 कोटी रुपये गेले तर आता तुम्ही इमानदारीद्वारे राहा ना आमच्यासाठी इथं. अहो पैसे येते जातील, 6 महिने राहिले तर तुम्हाला कोणते बी दिवस येते. उद्या उद्धव साहेबांनी शरद पवार फडणवीस साहेब एक झाले तर तुम्ही कुठे जाणार पुन्हा. अहो शिंदे साहेबाला तिथं आता कोणती वागणूक आहे. अर्जुन भाऊ असू द्या, हिकमत दादा, शिंदे साहेबाचे सगळे आमदार आमचे जवळजवळ लय मोठे पाहुणे आहेत. आम्ही कधी पाहुण्याचा धर्म पाळला नाही. आम्ही आमचं इथं जे काम आहे सांगत येत ना हो खरी परिस्थिती, की इकडे येऊ नका बाबा कोणी. पण हे काय येडं लागलंय, सगळे भाजपमध्येच पळायले ना. सगळे भाजपने काय केलं यायला एवढं, कोणती आम्ही दाखवलोय. ये भाजप ने जो लोक भाषा बताई दी, लोक इन्हें मी गणेश आडे, मी शिवसेनेचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. 25 वर्षापासून काम करतो. आता ज्याच्या स्वार्थासाठी हे वरचे लोक जात असेल तर आम्ही ठाम राहणार. आम्ही सामान्य कार्यकर्ते पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आष्टी आणि हदगाव सर्कलमधून आमचा एकही कार्यकर्ता फुटणार नाही अशी मी ग्वाही देतो. मी फुलचंदाला कोंडे, उद्धव बाळासाहेब ठाकरेचा मी कट्टर शिवसैनिक आहे. 1992 पासून त्यांचा कार्यक्रम काम करतो. माझं मतदानही नव्हतं तेव्हापासून मी त्यांचा झेंडा आणि दांडा हाती घेऊन मी फिरलेलो माणूस आहे. आतापर्यंत माझं 50 वय चालू आहे. पण मी त्यांना सोडून कुठेही जाणार नाही आणि एकनिष्ठेनं राहणार. माझं नाव नारायण गुलाब खरात, पांडे पोखरी. सांगा ना. मला शिवसेनेने मार्केट कमिटीवर घेतलं होतं आणि यानंतरही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षामध्ये राहील.